काय वाटलं आपल्याला 1-1.5 तासाच्या ट्रीटमेंटच्या अगोदर? आधी तर मला ट्रीटमेंटच्या आधी फार अंग असं अवघडल्यासारखं आखडल्यासारखं वाटत होतं, पण आता ट्रीटमेंट नंतर बरंचसं हलकं वाटतंय आणि मोकळं वाटतंय. किती टक्क्याचं तुम्हाला फिलिंग वाटतं? 80-85% तर मोकळंच वाटायला लागलं. ठीक आहे. काय काय प्रॉब्लेम्स तुम्ही सांगितलं तर मी काय केलं? गुडघा दुखत होता माझा, टाच दुखत होती आणि कंबर आणि पाठ अवघडल्यासारखी झाली होती. जिना चढता येत नव्हता? जिना, हा. तुम्हाला बसायला बाथरूमला बसायचं म्हटलं तर हो, ते येत नाही? खाली बसताना गुडघ्यांना, हा बरोबर आहे, 2 पायावर बसता येत. तर एकदा आपण थोडं चालून हा जिना डायरेक्ट चालून दाखवा मला, जिना कसं चढता उतरता है. उतरा जरा बाथरूमला बसलं तसं बसून दाखवा. थोडंसं गुडघा दुखला. नाही ते कसं उठत होते उठताना? हात टेकून उठत होते. एका दिवसात काय हे होणार नाही, पण तुम्हाला तो फरक पडेल. मी तुम्हाला सांगितलं गुडघ्याला काय आपण ट्रीटमेंट केली नाही, पण गुडघ्याची ट्रीटमेंट आपण फक्त वेन्स खोललेले आहेत. तुम्ही एक्सरसाइज करत राहिले तर वेन्स पण खोलून जातात आणि तुम्हाला फरक पडेल. तुम्हाला लेग पण सांगितलं आणि तुम्ही याला एक्सरसाइज पण शिकवली. ते ह्या ट्रीटमेंटच्या माध्यमातून बरे होऊ शकता का असं तुम्हाला वाटतंय का? हो, वाटतंय. आज जसा फरक पडलाय त्याच्यावरून तर नक्कीच वाटतंय. तर तुम्ही ह्या ट्रीटमेंट बद्दल लोकांना काय मेसेज देऊ शकाल? दवाखान्यात जाऊन एवढा खर्च करण्यापेक्षा ह्या ट्रीटमेंटचा नक्कीच एकदा करून पाहिली पाहिजे ही ट्रीटमेंट. त्याशिवाय मग विश्वास बसणार नाही. तुम्ही नक्की नीट होऊ शकता. तुम्ही एक्सरसाइज करा आणि तुमचं पोस्चरचा बेल्ट वापरा आणि हे सगळं वापरलं. कारण तुम्ही कोणत्याही हॉस्पिटलमध्ये गेले, डॉक्टर तुम्ही गुडघ्याचं म्हणतात फक्त गुडघ्याचं, पण आपण किती प्रॉब्लेम सॉल्व्ह केले? हो, बरेचसे प्रॉब्लेम होते पूर्ण शरीराचे, पण एक रूट कॉजला आपण नीट केलं. ठीक आहे, धन्यवाद. तुम्ही लवकर नीट होतात. तुम्हाला जास्ती ट्रीटमेंटची गरज नाही, पण 2-3 ट्रीटमेंट करा. पण एक्सरसाइज करत असाल तर मी देईन आणि ते ट्रीटमेंट केल्याने तुम्ही एक्सरसाइज होऊन नीट व्हायचं. चालेल, ओके, नक्कीच करेन.